हॅलो फ्रेंड्स, मी विष्णू नवपुते आणि आपण पाहतात चॅनल फिजिक्स विथ विष्णू नवपुते. मित्रांनो, आपल्या घरात जी करंट येतं, जे इलेक्ट्रिसिटी असते ती असते अल्टरनेटिंग करंट. आणि त्याचं जे प्रोडक्शन होतं त्याचं कारण आहे मॅग्नेटिक फील्डचं व्हेरिएशन. मॅग्नेटिक फील्ड नाही. आता त्याविषयी आपण छोटंसं प्रॅक्टिकल पण महत्त्वाचं प्रॅक्टिकल, ज्याच्यामुळं आपल्याला आपल्या घरात येणारी इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते त्याचा उलगडा होणार आहे. मित्रांनो, माझ्याजवळ आहे हे ट्रान्सफॉर्मर. या ट्रान्सफॉर्मरच्या दोन कॉइल्स असतात. ही आहे प्रायमरी कॉइल आणि ही आहे सेकंडरी कॉइल. या सेकंडरी कॉइलचे हे जे दोन वायर्स आहेत ते दोन वायर मी आपल्या या गॅल्वामीटरला कनेक्ट केलेत. हे दोन वायर गॅल्वामीटरला कनेक्ट केलेले आहेत. इथे कुठेही आता बॅटरी नाही. बॅटरी असते तरी डिफ्लेक्शन इथं कॉन्स्टंट राहिलं असतं. आता डिफ्लेक्शन 0 आहे. माझ्याजवळ आहे बार मॅग्नेट. हा मॅग्नेट मी इथं जर कधी ठेवला म्हणजे खूप जास्त मॅग्नेटिक फ्लक्स त्या कॉइलशी लिंक्ड आहेत, पण गॅल्वामीटरमध्ये डिफ्लेक्शन नाही. हे इथं मी प्लीज विनंती करतो की इथं फोकस करावं. हा गॅल्वामीटर आता डिफ्लेक्शन दाखवत नाही, पण जसा मी हा मॅग्नेट आता फिरवल तसा याच्यात डिफ्लेक्शन येईल. म्हणजे जर जवळ आणलं तर डिफ्लेक्शन तुमच्या राईटला आहे, दूर नेलं तर डिफ्लेक्शन लेफ्टला आहे, आणि मी हळूवार आणलं तर डिफ्लेक्शन कमी राहील, पण मी जर का जोरात आणलं म्हणजे फास्ट आणलं तर डिफ्लेक्शन जास्त असतं. या मॅग्नेटची पोलॅरिटी जर मी बदलली, तर डिफ्लेक्शन इथं अपोजिट येतं. उदाहरणार्थ बघा, खाली जाताना डिफ्लेक्शन राईटला आहे, वरती जाताना डिफ्लेक्शन लेफ्टला. पोलॅरिटी बदलली तर खाली जाताना लेफ्टला जाईल आणि वर येताना लेफ्टला जाईल, राईटला जाईल. असं बघा, उलटं डिफ्लेक्शन होतं याच्यामध्ये. जर का मी हा मॅग्नेट आता बदलला, पॉवरफुल मॅग्नेट आणला, हा माझा पॉवरफुल मॅग्नेट एकदम पॉवरफुल, याचं थोडंसं व्हेरिएशन सुद्धा इथे डिफ्लेक्शन खूप जास्त देतं. म्हणजे डिफ्लेक्शन जास्त म्हणजेच करंट जास्त म्हणजे इंड्युस्ड EMF जास्त. हे डिफ्लेक्शन या मॅग्नेटच्या स्ट्रेंथवरती डिपेंड आहे. जर का मी असं वरती आणलं तर राईटला, खाली नेलं तर लेफ्टला. आता मी पोलॅरिटी बदलतो. जर खाली नेलं तर राईटला गेलं, वरती आलं तर लेफ्टला गेलं, डिफ्लेक्शन आउट ऑफ स्केल चाललं. दिस इज व्हेरी पॉवरफुल मॅग्नेट. आणि याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्या घरात जी एनर्जी येते, इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिसिटी येते, ती असते अल्टरनेटिंग. म्हणजेच मॅग्नेटिक फील्डचं व्हेरिएशन ना करंट अल्टरनेटिंग असतो आणि तो असा जनरेट होतो. थँक्यू व्हेरी मच.